रूप पाहता लोटा 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 गुरुकृपा झाली थोर गुरुकृपा झाली थोर गुरुकृपा झाली थोर आला आनंदाचा पुर आला आनंदाचा पुर
सदकाशी समाधान सदकाशी समाधान सदकाशी तुझी भाग्यवान नर तुझी भाग्यवान जाते फिरावणे अंतर जाते फिरावणे अंतर सगळ्याची संती म्हणे सगळ्याची संती म्हणे भक्ती करा तुझी भाग्यवान नर तुझी भाग्यवान नर जाते फिरावणे अंतर गुरु कृपा झाली तू गुरु कृपा झाली तू गुरु कृपा झाली
गुरु कृपा झाली थोर, गुरु कृपा झाली थोर, आला आनंदाचा पूर, तोची भाग्यवान नर, तोची भाग्यवान नर, ज्याचे स्थिरावले अंतर, देवा संगतीचा गुण, देवा संगतीचा गुण, साधकाशी समाधान, तोची भाग्यवान नर, तोची भाग्यवान नर, ज्याचे स्थिरावले अंतर, सकयाची संधी म्हणे, सकयाची संधी म्हणे, भक्ती करा अंतरंगे, तोची भाग्यवान नर, ज्याचे स्थिरावले अंतर, महायोग पीठे तटे भीमरत्यावर पुंडलिकाय दातो मुने, समागत्य तिष्ठन्त मानंद कन्न परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगा
गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपा दान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दया नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपांडिवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रयजनी देवाची या जगत उद्धारा लागी धरिला उद्धार मिरविला परिवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रयजनी देवाची ओम ब्रह्मानंदम ब्रह्मसुगदम केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणं एकं नित्यमेव वचनं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं मोक्षानां ज्ञानदानैकदक्षं गुटिक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं विठ्ठला विठ्ठला गुरु कृपा झाली थूर आला आनंदाचा पूर तुझे भाग्यवान नर ज्याचे स्थिरावले अंतर प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका नाही बापांनो किन निमित्तानं आपण या ठिकाणी जमलो हे सर्वांना परिहार माहिती आहे आपणच आपले आहोत कार्यक्रम 8 ते 10 आहे बुवा इथं भुकायला लागल्यावर 2 तास लागते मला तुम्हाला जेवायचं किती वाजेला ते तुम्ही ठरवा आता वाजले 8:30 10:30 ला कार्यक्रम संपत इतर लोकांसारखं धपल्या आपल्याला काढता येत नाही आणि धपल्या काढण्यासाठी वैष्णव मेळावे नाही विठ्ठला भव्य राज्यस्तरीय महावैष्णव मेळावा गेल्या अनंत वर्षापासून या ठिकाणी या परिसरामध्ये वेतुरकर पाडा पंचमुखी मारुती कॉलनी कल्याण पश्चिम या ठिकाणी आपण साजरा करतो आहोत तुम्ही सर्व संत मायबाप साधक या ठिकाणी आपण उपस्थित होतो आपण सकाळपासून ऐकतोय वैष्णव मेळे म्हणजे चपाती झोडायचा परमार्थ नसून आम्ही जो परमार्थ करतोय तो परमार्थ जीवनात किती उतरला याच्याकरता वार्षिक परीक्षा असते विठ्ठला आनंद संप्रदाय सत्संग सेवा मंडळ यांनी हा उपक्रम या ठिकाणी साजरा केलेला आहे आम्हाला वाटतं आमच्या खेड्यातच जास्त परमार्थ आहे असं काही मोरे महाराज नाही इकडं पण भरपूर आहे मी इकडचे 4 वैष्णव मेळावे नाही म्हटलो आता दिव्याचा कार्यक्रम आला होता मला पनवेलचा कार्यक्रम आला होता पण मी कसा आहे पार्ट टाइम महाराज आहे मी खानदानी कीर्तनकार नाही मी पार्ट टाइम असल्यामुळे मला तुमच्या भागामध्ये यायला येत आम्ही खेड्याची गेली आम्हाला यायला इकडे सुधरत नाही म्हणून आम्ही येत नाही पण बाबांनी सांगितलं भाऊ तिकडचा कार्यक्रम कोणाला ते कॅन्सल करून टाक पण तुला इथं यावं लागतं माय माऊलीला बोलावल्यानंतर लेकरांना यावा हा आपल्या परमार्थाचा नियम आहे विठ्ठला आयोजकांना सुंदर अशा प्रकारचं आयोजन नियोजन केलेलं आहे खाण्याची पिण्याची राहण्याची झोपण्याची व्यवस्था केलेली आहे तुम्हाला आम्हाला फक्त इथं आल्यानंतर जो परमार्थ नक्षीकांत आपण करतो आहोत त्या परमार्थाचा मूर्तिमंत आपल्यामध्ये किती उतरला याची परीक्षा याचा ताळा घेण्यासाठी वैष्णव मेळावे असतात तुम्हाला धंदे नाही ना आम्हाला उद्योग नाही का त्याच्यासाठी वैष्णव मेळावे करायचे गुलाबजामुन खायला भेटते म्हणून का नाही नाही जगाचा परमार्थ जिथं संपला तिथं आपला परमार्थ सुरू झाला आणि तो परमार्थ तिथं सुरू होऊन बी चालत नाही मूर्ती
स्तुतिमंत आपल्यात किती उतरला एवढ्या करता हा कार्यक्रम विठाला पवित्र करणारे ज्यांच्या कृपेनं छत्र छायेखाली चालत असणारा हा कार्यक्रम ब्रह्ममूर्ती नानाबाबांच्या कृपाशीर्वादाने हा वैष्णव मिळावा या ठिकाणी चालतो. आई साहेब या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यांनी ही परमार्थाची धुरा श्रीपाद बाबा रामदास बाबा नानाबाबांच्या काळामध्ये समजून घेऊन तुमच्या आमच्यापर्यंत आणली. तुमच्या आमच्या सर्वांचं हृदयस्थान असणारे हरिभक्त परायण ब्रह्ममूर्ती भीमसेन बाबा ठाकूर यांच्या कुशल अशा मार्गदर्शनानं आणि तुम्ही आम्ही सर्व सवंगड्याच्या माध्यमातून हा खेळीमेळीचा वातावरण आजची संध्याकाळची सेवा माझ्यासारख्या पामराला दिली. तुमच्या सर्व आयोजकांचं महात्म्यांच्या सर्वांचं या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देऊन आभार मानून सेवेला सुरुवात करतो. विठाला आपले दिग्गज या ठिकाणी विशारद मंडळी आहे, सगळ्यांचं नाव घेत नाही, त्याच्यात वेळ निघून जातो. टाइम इज मनी. क्षणाचा विचार इथं करायचा आहे. सांगणाऱ्यांना काही धापल्या काढीत बसू नये. आपल्या तरी परंपरेच्या लोकांना तुम्हाला राग आला तरी चालेल. इसगाव चिसगाव शिंदे महाराज सांगून गेले, फिरणाऱ्याला भिकाऱ्याला नाही. आम्ही भिकारी थोडी, आम्ही चांगल्या बापाच्या पोटी जन्माला येले. लाडकिले कमी संताची हो, लाडकिले कमी संताची हो, लाडकिले कमी तुमच्यामुळं मी इथं उभा आहे. तुम्हाला सुद्धा सगळ्यांना नतमस्तक होतो. तुमच्या चरणी, सर्वांच्या चरणी. तुम्ही विशारद मंडळी, मला याच्यात तत्व म्हणता फळ येत नाही. मला काळी कळत नाही बाबा, मला ढवळी कळत नाही. मला माझा नाद येतो, मला बाकीचा नाद माहित नाही, पण मला माझ्या सद्गुरूंच्या नादाला लावलंय, तो नाद मला येतोय. लोक म्हणजे स्वरात नाही पण जोरात आहे म्हणून कीर्तन आहे. विनेकरी बाबा असतील, आमच्या या माता मावल्या असतील, आमचे मृदंग सम्राट योगेश महाराज. दुपारी त्यांची शिंदे बाबांच्या याच्यावर बघितलं, म्हटलं आपलं बी भागलं. हा, त्याला बुवा लोकांची नस कळायला पाहिजे. मृदंगाचार्याला बुवाची नस कळाली ना, जीवनात कधीच अयशस्वी होणार नाही. आणि आपण श्रीपाद बाबाचे पिल्ल आहोत. कोणाचे नाही, आयऱ्या गायऱ्या खांद्या मांड्याचे नाही. कोणाचे, ही ज्या कंपनीमध्ये इंजिन तयार होता डबडे नाही. पुराणा काय जुना पुराणा भांगार लोक तिकडं 7-7 वर्ष तिकडं, इकडे इंजिन तयार होतात. माझ्या खानदानीत कोणी कीर्तनकार नाही. नाही 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 नाही, आणि खानदानी मी कीर्तनकार नाही. मला जे मिळालं, मला जे कळालं, मला जे अनुभवाला आलं, ते तुमच्यापर्यंत घेऊन जाण्याकरताचा मार्ग म्हणजे कीर्तन. विठाला ज्यांच्यामुळे वातावरण पवित्र झालं, ब्रह्ममूर्ती भीमसेन बाबा ठाकूर, आमच्या आईसाहेब वंदना आई ठाकूर, या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. नानाबाबांच्या आई या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आईंना पाहण्याचा पहिलाच योग आला, कारण नानाबाबा होते माझ्या सेवेला. चक्री कीर्तनामध्ये नानाबाबांचा आशीर्वाद होतो म्हणून महाराष्ट्रभर भुकू राहिलो. नानाबाबांचा आशीर्वाद आहे बरं का, पहिला आशीर्वाद नानाबाबांचा आहे. आणि नानाबाबा इथं बसून मला आशीर्वाद दिलेले, म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात जेवढे वैष्णव मेळे होतात तेवढ्यामध्ये मला फोन येतो. परंतु मी असा माणूस आहे, आपण सुट्टीचा महाराज आहे, त्याच्यामुळे लय वैष्णव मेळे टाळावा लागतात. जाऊ द्या, जास्त धपल्या काढत नाही. 10 मिनिटं घेतले, तुम्ही माफ करा माई बापांनो. हा ब्रह्मवृंदाचा सभा मंडप आहे. हा ब्रह्मवृंदाचा सभा मंडप आहे. इकडं साधू सुनाच्या गप्पा, विनोदाच्या गप्पा चालत नाही. हे हंसाचे लेकरं आहोत, आणि या हंसाच्या लेकराला काय सांगायला पाहिजे. आपला वैष्णव मेळा असल्या कारणानं आपल्या संप्रदायातील विदेही महात्मा असलेले शांतामाईंचा 4 चरणाचा अभंग तुमच्या सर्व संत माई बापांच्या सेवेकरता घेतला. प्रस्तुत अभंगामध्ये संताबाई सांगताय, गुरु कृपा झाली थोर
विचार करा. कीर्तन जरा बारीक ऐका. सगळी कानपूर लाईन बाहेरची बंद करून टाका. सगळे चॅनल तोडून टाका. इथंच 2 तास बसा. 1.5 तासात 2 तासामध्ये अनुमान फटका बसला तर बसला, नाही तर नमुन्यावर आम्ही सुद्धा जाऊ. विठाला गुरु कृपा झाली थोर. कोण सांगतात? संताबाई सांगतात. विदेही असलेली महात्मा कस काय भंग पुरले असं कोळ्याच्या कुटुंबात जन्माला आलेली महात्मा ते म्हणता येत नाही बर का आम्हाला. खालून वरून डिग्री आम्हाला एक वळ येता यायला. होय, आम्हाला एक वळ येता यायला योगेश बाबा. आम्ही कुदू कुदू कीर्तन करू फक्त. आम्हाला एक वळ येता यायला. त्या शांताबाईचा अभंगे त्या शांताबाई सांगतात गुरुकृपा झाली तर. त्यांना गुरुचं महत्व कळालं, गुरुकृपेचं महत्व कळालं म्हणून त्या सांगताय गुरुकृपा झाली तर. त्या गुरु केल्यानंतर काय व्हावा अशी ओम मारा. काय करता गुरु करायचे असतात. गुरु कृपा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जीवन सक्सेस होत नाही. किती टपुऱ्या जरी खाल्ल्या ना, किती टपुऱ्या जरी घातल्या ना घागरमाळी सारख्या, होय कुठं लावतो शेंडी लोक पायापासून, तरी उद्धार होऊ शकत नाही. उद्धार होण्याकरताच साधन गुरु परंपरेमध्ये आहे. म्हणून गुरु परंपरेचा आशीर्वाद आपल्यावर पाहिजे. गुरु कृपा झाली तर त्याचा परिणाम संताबाई सांगतात माझ्या जीवनामध्ये तो बोध मला मिळाला. मिळाल्यानंतर माझं जीवन आनंदी झालं. आला आनंदाचा पूर. परिणाम त्याचा आहे. संत कृपेचा परिणाम उत्तरार्धात सांगितला. जर संत कृपा होऊ नये, जर आनंदाचा पूर जीवनात ओसंडून वाहत नसेल तर कृपेमध्ये कुठंतरी चुकीची दुरुस्ती करून घेणे. अन्यथा आया वैसा गया नहा जमाना होया. इथं येऊ नाही नाम घेऊ नाही जमत नाही बाबा. नाम घेऊन सुद्धा जमत नाही, नांदावा लागत आहे. नांद करता का मी पुढे सांगेन, आता नाही सांगत. आता भावार्थ चाललाय बघा. ज्याच्या जीवनामध्ये गुरुची कृपा झाली, नुसती गुरुची कृपा होऊन नाही चालली, ज्याच्या जीवनामध्ये आनंदाचा पूर व्हायला लागला तोची भाग्यवान नर. हो तोच. मग ती ताई असेल का भाऊ असेल, ज्याच्यावर गुरुची कृपा झाली रे झाली तो भाग्यवान सांगितलेला आहे. किती भाग्यवान आहे माय बाप तुम्ही. आम्ही तुम्हाला आम्हाला किंमत नाही. तुम्हाला आम्हाला किंमत नाही. आयतं मिळालं, फुकट मिळालं, त्याच्यामुळे आपल्याला किंमत नाही. महात्म्याची किंमत का नाही? कारण आपल्यासारखं राहतात, सामान्य राहतात ना, म्हणून संत संत नवती जगा मानसाच्या सारीखे. 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 म्हणून आहे गंगा, वाचन म्हणून आहे लिंगा. संत नवती जगा मानसाच्या सारीखे. 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 दिसायला वडी तुमच्या आमच्या सारखी असली, दिसायला वर्ण तुमच्या आमच्या सारखा असला तरी ते नसतात. तुमच्या आमच्यावर अज्ञानाचा पडळ इतका जबरदस्त आलेला असतात. त्याच्यामुळे संत ओळखण्याची अक्कल आणि संत ओळखण्याची दृष्टी तुमच्या आमच्या जवळ नसते. संत ओळखायला सुद्धा खंडाने माणूस लागतो. नाही 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 पिशा वाता वाता जमेरे गेले काही काही, तोंड वासून गेले काही काही बरं का. काही काही त्या गाड्यामध्ये टाकापट्टी घोडे फरार झाली त्याची, पण तरी जमलं नाही. तरी ताळा बसला नाही. नाही बसू शकत, नाही बसू शकत माय बाप. मी इतकं तळतळून बोलून राहिलो म्हणजे मला मूळव्याध नाही होय. आपल्या परंपरेचं महत्व आपल्याला कळत नाही माय बाप. आम्ही सुद्धा शायनिंग करता चाललो, शायनिंग करता मरायलो. आम्हाला सुद्धा अजून त्याचं वर्म आणि मर्म काढू नाही राहिलं, भिनू नाही राहिलं. म्हणून संताबाई सांगतात तोची भाग्यवान नर ज्याचे स्थिरावले अंतर. म्हणजे कल्याणचे लास होता
त्याचं अंतर जे स्थिरावलं म्हणजे कोणतं रेल्वे स्टेशन टू बेतुरकर पाडा कोणतं अंतर स्थिरावलं ते अंतर आपल्याला समजून घ्यायचंय पुढं ज्याचे स्थिरावले अंतर ज्याला अंतर जर स्थिर करायचं असेल जरा बारीक विचार करा ज्याला भाग्यवान व्हायचं असेल ज्याला अंतर जर स्थिर करायचं असेल देवा संगतीचा गुण इथं आडून संतामाई बोलतात ऐ देवच कळाला नाही तर त्याची संगत होईल का जगामध्ये 99% लोकांना देव माहित नाही 99% लोकांना देव माहित नाही आणि आमच्या सारख्याला शायनिंग मध्ये देव कळत नाही हो योग्याला जशा सिद्धी आहे तशा इथल्या परंपरेचा जो कीर्तनकार आहे त्याला एक लई मोठी पदवी हो भोपो याचा तो हबप झाला तर तो बायकाचा नाही पोराचा नाही त्याला वाटत इकडं तारीख तिकडं तारीखी करता करता त्याची एक दिवस तारीख निघून जाते त्याला कळत नाही सांगणं हा तुला गुण आहे सांगणं हा उपाधीचा गुण आहे कीर्तन म्हणजे परमार्थ नाही मायबा कीर्तन करीशी जरी कीर्तनकारच होती परी वैष्णव न होती अरे जना गायन करीशी तरी गुणीजनच होती परी वैष्णव न होती अरे जना तीर्थयात्रा करीशी तरी लय मोठा अभंग आहे नामदेव महाराजांचा लय मोठा अभंग आहे एवढं जरी करीशी तरी नाही नाम म्हणे नाम केशवाचे घे केशवाचे घ्यायची लाख धन्यवाद तुम्हाला हा असंच राहू द्या बरं राहील नामा म्हणे नाम केशवाचे घ्यायची मग घेत नाही का लोक घेतात ना नाम अरे लोक नावालाच नाव म्हणतात पैठण क्षेत्रामध्ये ज्या महात्म्यानं एवढा मोठा खांब रावला या परमार्थाचा तिथं मला सेवा होती तिथं मी गेलो माझ्या मागे गायनाचार्य विशारद होते बरं का ते खालून वरून डिग्री आले त्याला कॉम्प्लेटला ते मी नामाचं महत्व सांगता त्यांनी सांगितलं नावानं उद्धार होतो तीन फसून दिली मग ऐकायला तयार राहावं लागलं 2.5 तास कीर्तन नामावर झालं नुसत्या नामावर अभंग दुसरा होता विवेकाचा अभंग होता परंतु नामावर कीर्तन करावं लागलं अरे नावानं उद्धार नाही होत नावाला देहाचं केल्यानंतर पुण्य मिळतं आणि नामस्मरण केल्यानंतर उद्धार होतो विठाला गुरुकृपा झाली आनंद ओसंडून व्हायला लागला तो भाग्यवान झाला त्याचं अंतर स्थिरावलं पण जर त्याला संगत नसत बारीक कीर्तन ऐका बरं का त्याला जर संगत नसल तो बोध पचू शकत नाही त्याला ज्ञान फुटत आहे त्याच्या अंगावर म्हणून देवा संगतीचा गुण साधकाची समाधान माझा बोध माझ्यामध्ये पचला रुचला भिनला त्याचा परिणाम येतो समाधान झाले समाधान तुमचे जे खिले चरण टंगडे का कोणते चरण देखिले अंतर स्थिर होण्याकरता संत संगतीची गरज आहे म्हणून संताबाई सांगतात देवा संगतीचा गुण साधकाचे समाधान तोची भाग्यवान नर ज्याचे स्थिरावले अंतर सकयाची संती म्हणे आता आणखी पुढे चला परत मी एक वेळ सांगत होतो म्हणजे मला पुढे सांगायला काही नाही असं नाही बरं का मला पुढे संपला असं काही भाग नाही माझी समुद्रात मोटर टाकेल 7:30 नाही तुमच्याकडे त्या मोठ्या पाईपलाईन येऊ राहिल्या ना आता इकडून आम्ही आलो ना आम्हाला दिसल्या द्या आपली मोटर समुद्रात टाकेली येऊन तुम्हाला जर सकाळी 4 वाजे लोक एकाला जांभळी आली आणि एकाला जर भूक लागली तर पुन्हा बेतुरकर पाड्याचं तोंड पाहणार नाही हे महात्म्यांचे आशीर्वाद आहे
फुकट नाही भुकत नाही, फुकट नाही भुकट. एकाला जर जांभळी आली सकाळी 4 वाजेला पुन्हा तुमचं तोंड बनणार नाही. अरे जो बोध पाचला ना तो दिसला पाहिजे. सखयाची संधी म्हणे भक्ती करा अंतरंगे. बघा गुरुकृपा झाली, बोध जीवनामध्ये आला, त्या बोधाला नांदल्यानंतर त्याचा परिणाम झाला, आनंद ओसरून व्हायला लागला. त्या आनंद ओसरून वाहता 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 त्याचं भाग्य उदयाला आलं. उदयाला आल्यानंतर तोची भाग्यवान नर तो भाग्यवान आहे. आणि त्यानं हे करत असताना त्याचं अंतर जे आहे परमात्म्याचं, जीवाचं आणि शिवाचं अंतर त्यांनी कमी केलेलं नाही 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 नाही. त्यानं त्याचं अंतर परिपूर्ण केलेलं आहे. त्याला चांगली संगती केली. एवढं करूनच चालत नाही. संतमाई सांगते अंतरंगात ते किती उतरलंय, त्याच्यावर तो किती अनन्य झाला, याच्यावर तो बोध फळाला येत असतो. विठाला विठाला संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सरळ सरळ भावार्थ मायबाप तुमच्यावर ठेवण्याचा प्रयत्न केला. बघा एक तर जीवनामध्ये संत येत नाही, गुरु जीवनात येत नाही. गुरुगंज येतील हो. नाथबाबा भागवतामध्ये सांगतात इथं हंसाची पिल्ला मी फक्त तुम्हाला ठळक बातम्या सांगणार. हो मंत्र तंत्र उपदेश पाठ आहे तुमच्या, मला पुढे सांगायचं काय करत मग हे ऐकते नाही का घरोघरी. असं करा म्हणजे असं होईल, तसं करा म्हणजे तसं होईल, तसं नाही झालं म्हणजे नामधारक सुद्धा तोंड वाचून जाईल. याला आमच्या गुरुबद्दलचा भाव आणि संतांच्या गुरुबद्दलचा भाव पहा. एकटा जीवनात संत येत नाही, एकटा जीवनात गुरु येत नाही. गुरु किती बुचू 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 झाले का त्या नाल्याला किडे जेवढे तेवढे गुरु झाले. पण जे जे शिष्या ते सद्वस्तू मिळविली, जी सद्वस्तू तुम्हाला आम्हाला दिलेली आहे ती सद्वस्तू आपल्याला दिल्यानंतर परिपूर्णत्वाकडे घेऊन जाणारे गुरु असतात, सद्गुरु असतात. म्हणून त्याच्याकरता जीवनामध्ये गुरु करावाच लागल. एखाद्याला वाटतं मी लय चांगला आहे, मी लय सज्जन आहे, मी कोणा संग भांडत नाही, कुणाला शिव्या देत नाही, घरामध्ये सुद्धा भांडण तंटा करत नाही, रोज मारुतीला पाणी नेतो, उपास तापास करतो, व्रत वैकल्य करतो, आपण कोणाच्या आध्यात नाही मध्यात नाही. आपल्याला काय गरज आहे गुरु करायची? वाटत नाही एखाद्याला प्रश्न निर्माण होईल का करायचा गुरु, कशासाठी करायचा? आमच्याकडे खेड्यातल्या महिला असतात ना, त्या म्हणतात हरिपाठ झाला का, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, आणि ज्याने केलं त्याला विमान आले घ्यायला. गुरु गावात चोऱ्या करी, शिष्य नदीला मासे धरी. किती का झाले अशी गुचू गुचू गुचू, आम्ही तुमचे गुरु पण आमच्या पाय. कशासाठी गुरु करायचा असतो? जीवनामध्ये गुरु मिळत नाही, संतमाई सांगते. पण माझ्या जीवनामध्ये ज्यावेळेस संतमाई साड्याला जायच्या, सकयानंदाच्या तिथं त्या पाटलांच्या घरी त्या कामाला होत्या. पखालीनं पाणी व्हावं, जाडझूड करावं आणि मेंढ्या सांभाळायच्या, बकऱ्या सांभाळायचा व्यवसाय संतमाईचा होता. संतमाईला तो परमार्थ सकयानंदाचा पहिल्यानंतर संतमाईच्या जीवनामध्ये भाव निर्माण झाला. बोध मिळायला सुद्धा उपरती निर्माण व्हावा लागते, तसा बोध मिळू शकत नाही. हो जीवाला तळमळ वाटली पाहिजे. कैमी उधार पावेन, कैमी उधार आपल्याला निरूपणाला जास्त वेळ लागतो. प्रमाण फक्त ठळक बातम्यासारखे यायला डुकली जावा ना एवढ्या करता. आणि टाळ जरा दोऱ्यात वाजा, पंगत नंतर हे धनकून खायचंय. आणि फुटले तर पुढच्या वर्षी वैष्णव मेळ्याला 50 टाळ मी देईन. फुटले तर आधी नाही, धनकून वाजायचे. कारण टाळ टाळी लोकला नाद अंगो अंगी, याच्यावर नाचता येईल. हे भुकत कोणावर? हे त्याच्यावर भुकत नाही, त्याच्यातून जे निघत याच्यातून जे निघत ना, आणि याच्यातून जे निघत ना. ब्रह्मानंदे लागली टाळी,
ते सांभाळले. चला काय चाललं होतं कीर्तन. आपले लोक असेच म्हणायला लागले बाबा तू घुम तुला तारीख देईल. असं नका करू. कुठं मुद्दा चालला आपण ज्ञानी पाहिजे धूर्त पाहिजे जिथं चाललं तिथं. बघा संतामाईच्या जीवनामध्ये सखायानंद बघितल्यानंतर संतामाईच्या जीवनामध्ये उपरती तयार झाली. कोणी नसताना संतामाई बाबांना विचारतात बाबा मला अनुग्रह घ्यायचा माळ घालायची. पण संतामाईला बाबा सांगतात जाऊ दे तुझी बायाची जात हे तू कशाला करते येतोय पण होणार नाही. गुरु फुकट देत नाही परीक्षा घेतात. त्या परीक्षेला उतरावं लागतं. संतामाईला सांगितल्यानंतर संतामाई नाराज झाल्या. 2-3 महिन्याचा कालावधी गेला. बाबा वर्षातून एकदा यायचे महिना राहायचे. पुन्हा बाबांची सवारी आली. नंतर बाबाला डोळ्यातून अश्रू धारा व्हायला लागल्या. कृपादृष्टीच्या आधी डोळ्यातून अश्रू धारा व्हायला लागल्या संतामाईच्या. संतामाई सांगते बाबा आता अभेर करू नका. आता मला उद्धाराचा मार्ग सांग. गुरुला कळत नाही का? गुरुला कळत नाही. आजच्या संसारामध्ये आडेपाटे ढिल्ले झाल्या माणसाला कळत मला यम येणार आहे मला यम बोलून त्याला यम दिसू राहिले. आपल्या दिसाला का नामदार खाली दिसू. मग सखायानंद बाबाला माहित नव्हतं का माझा परमार्थ हीच पुढे घेऊन जाणारे संत एका कार्यार्थम अगत्यम कोटी कार्य चकार त्रिकाला बाधित ज्ञान त्यांच्या जवळ असतं. तुमच्या आमचं आडातलं ज्ञान आहे. त्या आडामध्ये बेंडूक राहतं त्याला ते टप्पर लागत आहे त्याला वाटतं एवढंच आहे. एवढं नाही जगलाही मोठं आहे. सद्गुरू किती मोठे असतात हे तुम्हाला मला कळत नाही. कारण तुम्ही आम्ही आमच्या फुटपट्टीला सद्गुरू मोजतो. तुम्ही आम्ही आमच्या फुटपट्टीनं सद्गुरू मोजतो. संतांचे गुरु बघा रोज म्हणतात अभंग पण नक्षिकांत जीवनात उतरत नाही. गुरु हा संत कुळेचा राजा. आपल्याला आडगाता उभं केलं कीर्तन पण आपल्याला मुद्दा पटा करता प्रमाण द्यावा लागतात. ज्ञानोबरायांच्या गुरुचा भाव बघा. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. वाटत का गुरुच्या मुंडक्यावर पाय द्यायला निघली लोक. बोल राग येऊ नका देऊ तुम्हाला. अजिबात राग येऊ नका देऊ. मी जे बोलतो ना ते अनुभवातून बोलतोय. मी त्या मुक्तीच्या वैष्णवगाण्यामध्ये बोललेलो आहे. माझ्या देखत एक साधक स्वतःच्या गुरुला उभ्याला ओढायला येत होता. मी ज्या बँकेत काम करतो ते वारे वा गुरु काय बोध फळाले तुला अय पालख्या. गुरु कळाला का? गुरु कळाला. अरे तू चमड्याकडे पाहू राहिला. गुरुने तुला चमड्याचं दिलं का? ज्ञानदेवा म्हणे निवृत्ती सगुण का निर्गुण? त्यांच्या गुरुचा भाव पा आणि तुमच्या आमच्या गुरुचा भाव पा. आमचा गुरु 4x4 इतका. आमचा गुरु डिजिटल बोर्ड इतका. आमच्या गुरुचा भाव नाही फळाने येऊ शकत. अरे संतामाईला अंग झाडून परमार्थ केला. गुरुची सेवा अंग झाडून करावं लागते. बोधाला नांदावं लागतं आणि बोध हे जीवनात येण्याकरता गुरुची गरज. गुरुविना ज्ञान कळेना. अक्कल बाजारात मिळू शकत नाही. गुरु विना ज्ञान कळत नाही. मिळू शकत नाही गुरु जवळ. हो आपण सांगतो तुझा म्हणला विना प्राप्ती नाही. संता विना प्राप्ती नाही. संता विना प्राप्ती नाही. संता विना प्राप्ती नाही.
नाही किती लोकांना माहिती 550 वर्ष झाले सांगून निवड माहित नाही मग आले का जीवनात संत आणि ज्यांच्या जीवनात आले त्याला संत कळाले का संताबाई सांगताय जर तुला तुझ्या स्वरूपापर्यंत जर पोहोचायचं असेल तर तुला सद्गुरूची गरज आहे सगळे संतांनी गुरु केले भगवंतांना गुरु केले का नाही केले ना माझी मुक्ताई सांगते जाते मी गुरुच्या घराला जय मला जाते मी गुरुच्या घराला जय मला म्हणजे मुक्ताबाई गुरुच्या घराला जाते आणि सद्गुरूची कृपा प्राप्त करते आमच्या घरी सद्गुरू आले कोणी गेलं नाही सद्गुरूकडे कोणीच नाही गेलं आपल्यापर्यंत सद्गुरू आले श्रीपाद बाबाच्या पायाला बोट जावा इतक्या भेगा पडलेल्या होत्या मायबाप बोट जावा तुम्ही भाग्यवान माणसं बघितलेले आम्ही श्रीपाद बाबा बघितले नाही पण तुमच्यासारख्या महात्म्याच्या मुखातून आम्ही बाबा ऐकलेले श्रीपाद वाणीचे प्रवचन आहे का त्याच्यात एका महात्म्यानं सांगितलेलं आहे बाबाच्या टाचीला बोट जावा इतकं भेगा पडायच्या बाबा ज्यावेळेस घुटीला यायचे ना त्याच्यातून रक्त निघायचं आई साहेब बघायच्या त्यांनी सांगायचं अहो तुम्ही तुमच्या जीवाकडे लक्ष द्या पण सांगत होतं हे तुमचं कामच आहे कारण तुमचा जीव राहतो मग पण बाबा सांगायचे नाही ग अरे मी जर थांबलो ना जगाचं कसं होईल आई साहेब बाबा झोपल्यानंतर मेंढीचा पाला तोडून आणावा आणि तो पाला बाबांच्या पायाला रातभर बांधावा बांधून ठेवल्यानंतर सकाळी बाबाला कुठेतरी आराम पडायचा मायबाप संत इतके दिसतात त्याची किंमत नसते 80 कळवळ्याची जाती काय डोंबलं जाती कुणीकडे जाती 80 कळवळ्याची जाती पुढे म्हणता येतं का म्हणूच नाही महाराष्ट्रातल्या एकाही वाण तरी लाभाविना प्रीती कोणीच करू शकत नाही त्या सद्गुरू शिवाय म्हणून जीवनामध्ये गुरुची गरज आहे आणि संताबाई सांगते माझ्या जीवनामध्ये पूर्वसुकृताचा पूर्ण अभ्यासाचा गुरु बी कसा यावा जीवनामध्ये गाण्या भोप्या गुरु जर आला ना आप मरे तर मरे यजमान तुम्ही लेखी मध्ये ते आरामासच सांगेन तुम्हाला ते उदाहरण सांगूच शकत नाही ऐकलं नाही काय तुम्ही ऐकलं नाही ना ऐकलं ना अरे रामकृष्ण हरिकांत पाकिस्तानात तुम्हाला ना कधी घासायचं कोणा पुढं ना इथं तुम्ही आम्ही ना ज्या आईच्या पोटी जन्माला आलो ना तिची पूस खूप पवित्र आहे तुम्ही तो विचार समजून घेतला बाबा सांगायचे श्रीपाद बाबा अरे तुम्ही लाख सोन्याहून पिवळे माणसं आहे तुम्ही तो विचार त्या विचाराला तुम्ही सहमत झाला म्हणून बघा उपरती निर्माण झाल्याबरोबर तुकोबरायला सुद्धा उपरती निर्माण झाली उपरती निर्माण झाल्यानंतर तुकोबरायला उद्धाराचा त्यांनी उद्धार पावेन काय कृपा करेल असं वाटायला लागलं वाटल्याबरोबर अंतरीचे धावे ज्यावेळेस वाढायला लागतात अंतर्मन ज्यावेळेस तीव्र व्हायला लागतं त्यावेळेस अंतकरणाची भाषा सद्गुरूला कळते भगवंताला कळते आणि म्हणून जीवनामध्ये कोणा पुण्याचा होईला देवा कोणा पुण्याचा होईला देवा कोणा पुण्याचा होईला देवा कोणा पुण्याचा होईला देवा ऐसे वर्मा माझा दावी नारायण ऐसे वर्मा माझा दावी नारायण बाहेरच्या खुना नाही अंतरीच्या खुना प्रकट व्हायला इंडो सल्फर घ्यावं लागेल तुमच्याकडे कोणतं औषध आहे तुमच्या शेतीत औषधच नाही टास मारायचं औषध असं गोंगा घेऊन येतात ना मुन्शिपाल्टी ते घेऊन किती काय मराठा काय अंतरीच्या खुना
लागत माझ्या का गुरु न मला का बाई अरे नेलं या कांत मुक्ताबाई सांगते माझ्या का गुरु न मला का बाई नेलं या कांत ज्ञानाचा वाग लाविला हृदयात या कांतात नेलं यायचं पोट सोडून उठले काय करते कोण तिकडं जाऊ काय करते तिकडं बापाची श्राद्ध घातली काय करते तिकडं अरे एकांतात गेल्याशिवाय ती गोष्ट कळू शकत नाही आणि ती गोष्ट एकांताशिवाय दिल्या जात नाही म्हणून जी गोष्ट दिल्या जाते ती कृपा सद्गुरुनाथ करतात अभंगाच्या पहिल्याच्या गुरु कृपा झाली थोर गुरु कृपा झाली थोर गुरु कृपा झाली थोर गुरु कृपा झाली थोर हे गुरु कृपा झाली थोर गुरु कृपा झाली थोर गुरु कृपा झाली थोर गुरु कृपा झाली संताबाई सांगतात माझ्यावर सद्गुरुनाथांची कृपा झाली गुरु कृपा झाली थोर गुरु कृपा कोणावर नाही सगळ्यांवर होती बर का वडिलांना चांगलं लग्न केलं इंजिनियर मुलगा पाहिला 15-20 लाखाचं पॅकेज वाला पाहिला तुमच्यासारख्या सिटीमध्ये दिलं आमच्याकडल्या खेड्यातल्या माणसानं 2-4 एकराला काढी लावली पण दिलं त्याला 15 लाख रुपये पॅकेज आहे दिसाला बी बाबा 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 मी कोणाच नाव नाही घेतले मला येतही नाही त्याच्यापेक्षाही सुंदर येतो बरोबर आहे हुंडा त्याला 15 लाख रुपये दिला लग्न तुमच्याकडं करून दिलं सिटीमध्ये सगळं चांगलं केलं ना कोणा वडिला केलं ना मग ते नांदायचं कोणाला आहे जिचं लग्न करून दिलं तिलाच नांदावं लागेल ना त्या दुसऱ्याला नांदता येईल आणि तिलाही नांदणं म्हणत नाही जरा बारीक कीर्तन ऐका बरं का त्यालाही नांदणं म्हणत नाही ठीक आहे चांगलं लग्न करून दिलं चांगला संसार चालू झाला रोज नवऱ्याचे कपडे धुते त्याची प्रेस करून देते म्हणजे नांद नाही का तुम्हाला कळत असेल ना या नांदालाच निघले हे नांदले असते ना मग ते भिल्ला आम्ही नांदत नाही नांदणं म्हणजे काय सांगू राहिलं तुम्हाला गुरु कृपा झाली ना थोर झाली का नाही मग नांदायला पाहिजे का नाही नांदणं याचा अर्थ त्याच्यासाठी 2-3 टाइम रेट थापणं नाही त्याच्यासाठी त्याला टिफिन भरून देणं नाही त्याला हाय बाय करणं नाही त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छासाठी स्टेटस ठेवणं नाही याला नांदणं म्हणत नाही म्हणते का मालायची याला नांदणं म्हणते का नाही याला नांदणं म्हणत नाही आमच्याकडे नाही म्हणत तुमच्याकडे काय म्हणत असेल मला माहित नाही कारण तुमच्याकडे आता सासूला आई म्हणायची पद्धती आहे वाटती का आई वाटती का उगाच डुप्लिकेट मला काय घालायचा डुप्लिकेट मला दिसत नाही का दंब्याकडे संग मानावया जग मुखे बोले जागो माने नाही मुखे बोले जागो माने नाही मानावया जग मुखे बोले जागो माने नाही मुखे बोले जागो नांदणं याचा अर्थ वर्ष 2 वर्ष त्याच्या संगतीला राहिल्यानंतर परिणाम होतो आणि तो परिणाम झाल्यानंतर देहामध्ये बदल होतो याला नांदणं म्हणतात आणि ज्यावेळेस तो बदल झालेला बदल बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा ममता
व्हावा लागतंय. बोध पुत्र निर्माण व्हावा लागतो, बोध नाही, बोध पुत्र निर्माण व्हावा लागतो. आणि ज्यावेळेस बोध पुत्र निर्माण झाला त्यावेळेस कुठेतरी माया त्याच्यामध्ये गुंतत होती ना. जगायचं काय करता, पहिले मै केलेली कुछ भी कवा तवर लोक स्टेटस ठुसत, पण माझा मै केलेली आहे गेला, मग आता मै किस केली आहे, इस केली. बरोबर आहे. बोध पुत्र निर्माण ज्यावेळेस होतो जीवामध्ये त्यावेळेस त्याच्या काही खानाखुना प्रकट व्हायला लागतात. बोध पुत्र आया हो, तुम्ही आयाच आहे ना, बाया तर कोणी नाही याच्या, आयाच आहे ना. लेकर होईल तुम्हाला सहज झाले का नवसान झाले, दानल्या म्हणून झाल्या, बरोबर. बरं लेकर झाले तर डायरेक्ट झाले का, त्याच्यासाठी काही खासता 9 महिने 9 दिवस दगड सांभाळा का नाही, सांभाळला का नाही. काही बरं परिस्थितीच्या वेळेला सहज झाले का, जसा अटॅक आलेला माणूस सहज जातो असं झालं का, नाही ना. परमार्थात सुद्धा जसं तिकडं कळा यावा लागतात, संसारामध्ये लेकराला जन्म घालताना जशा कळा यावा लागतात तशा परमार्थामध्ये कळा यावा लागतात. सात्विका भराने रोमांच दाटाने, सात्विका भराने रोमांच दाटाने, शेणाचे जीवन येऊ लागे, शेणाचे जीवन येऊ लागे, शेणाचे जीवन येऊ लागे, शेणाचे जीवन येऊ लागे. कापे तो खरारी स्वरूप लेके नेत्री, कापे तो खरारी स्वरूप लेके नेत्री. संसारामध्ये बोध पुत्र निर्माण होण्याकरता त्या खानाखुना आहे, तशा परमार्थातल्या या खानाखुना आहे. अंगाला काटा येतोय, डोळ्यातून अश्रुधारा वाहतात, शरीर थरथरा कापायला लागतं, तरारून अंगाला घाम येतो. हा संसाराचा अनुभव माझ्या माऊलीना चित्तचा काटाले आटून घेत, वाचा पांगुळली जेतीच्या देत, आप आयो 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 म्हणती ना ती, आयो म्हणत होती का नाही. काय झालं दृष्टांत सांगतो. 9:15 वाजले का, या सरा बंद करा, बंद करा, बंद करा. विठाला विठाला गरीब घराण्याची मुलगी असते. जरा पटकन दृष्टांत सांगतो. गरीब घराण्याची मुलगी असते, वडील लहानपणी वारलेले असतात. आई लोकांच्या इथं काम भांडे कोंडे करून, लोकांच्या इथं काबाड कष्ट करून त्या लेकीला लहानाचं मोठं केलं. उपवर लेक झाली आणि उपवर लेक झाल्यानंतर तिचं लग्न केलं. ती लग्नाला निघून गेली. जुन्या काळातला दृष्टांत सांगतो, आताचा नाही. ती नांदायला गेली तेव्हा काही फोन नव्हती. हॅलो मम्मी कशी आहे, खाल्लं का, झोपली का, राहिली का, तिला आता काहीच नव्हतं जुन्या काळामध्ये. मुलगी गेली, गेल्यानंतर कोण आणणार आहे, गरीब घराण्याचं लेकरू, बापाचं छत्र निघून गेलेलं. अशा प्रसंगामध्ये ती लेक 2 वर्ष आधी नाही. दृष्टांताच्या सिद्धांताकडे या बरं का, तुम्ही हंस आहात म्हणून तुमच्या पुढे विषय मांडायलो. जरा परमार्थ सुद्धा उघड्या, हो बुद्धी उघडी पाहिजे, मन उघडं पाहिजे, नाही तर आमचं सुद्धा पानिपत व्हायला वेळ लागणार नाही. लेक गेली 2 वर्ष, काही आधी नाही ती बिचारी, तिचं फोन नाही, निरोप नाही, काहीच नाही. पण तिच्यावर परिणाम झाला. 2 वर्षानंतर तिला देव पावला. देव पावल्यानंतर कुणाच्या तरी हाती त्या लोकांनी निरोप पाठवला का तुमच्या मुलीला तुम्ही आता आजी होणार आहात, असा निरोप तिला आला. किती आनंद झाला असेल त्या माईला, इतका आनंद झाला. तिनं आणखी काबाड कष्ट करून पैसे जमवून ठेवले. काय आला, लेकीच्या बाळपणाला पैसे लागत असतात, या अनुषंगाने तिनं ते पैसे जमा करून ठेवले. त्या लेकीला पुतण्या पाठवला, भाऊ जाय तुझ्या दिदीला घेऊन ये म्हटल्यानंतर ते घेऊन आला. गेलं लेकरू, घेऊन आला. संध्याकाळची मुक्कामाची गाडी आली. आई सकाळची वाट बघते बरं का, आईच वाट बघते, आईच वाट बघते. मावशी वाट बघू शकत नाही, चुलती वाट बघू शकत नाही, फक्त आईच. जिना 9 महिने 9 दिवस ज्याचा गोळा सांभाळला ना, तिला त्याची दया येत असते. आणि मग ती आई घरात जाय दारात ये, घरात जाय दारात ये करता करता तिच्या पाये शिनून गेले. पण तिला शिन वाटतं का त्या गोष्टीचं, तिला दुःख वाटतं का? जिला दुःख वाटतं ती आई असेल का? नाही नाही.
संध्याकाळ होते, संध्याकाळची मुक्कामाची गाडी येते. त्या गाडीमधून ते लेकरू आणि ती दीदी खाली उतरते. उतरल्यानंतर आईचा गहेवरून येतं तिला. 2 वर्ष झाले माझी लेकरू गेलो होतं, तेव्हा कसं दिसत होतं? सनकडी छाप दिसत होतं ना, ते पाव खाऊन पाव आहे. आता 2 वर्षानंतर तिच्यात बदल झाला का नाही? झाला ना, बदल झाला तिच्यामध्ये. ते लेकरू खाली उतरलेलं आहे, ते मंद पावलानं घराकडे येतंय. 2 वर्षामध्ये माझी आई कशी असन याच्या विचारामध्ये ती येते. आई घरामध्ये जाते. आमच्या ग्रामीण भागामध्ये त्याला तुकडा म्हणतात. भाकर घेऊन येते आणि बाहेर एक तांब भरून घेऊन येते. त्या लेकरूला बघितल्यानंतर नेत्री अश्रूची जे आधारात कोठे रोमांच शरीरात घळघळा अश्रूच्या धारा वाहायला लागल्यानंतर त्या लेकीहून ती गुटका ओवाळते, फेकते, पाणी फेकते, कडकडून मिठी मारते त्या लेकीला. कशी दिसत होती, कशी काय होतास तू, काय झालास तू. आम्ही काही होतच नाही, जसा आहे तसाच आहे गम्या बाबा. पहिल्यापासून बोध झाल्यापासून आपल्याला काही फरकच नाही. तू राहू ना, काही फायदा नाही. तू राहू नाही, काही फायदा नाही. जर परिणामच होत नसेल तर मग त्या लेकीला 1-2-4 दिवस निघून जातात. तिचे दिवस जवळ आलेले असतात आणि ते लेकरू आता तिला त्रास व्हायला लागला. रात्री त्रास व्हायला लागल्यानंतर ती मोठ्यानं आरडायला लागल्यानंतर काय झालं? गल्लीतले सगळे लोक गोळा झाले. हळूहळू निरोप सगळ्या गावात पसरला. सगळं गाव ती मोठमोठ्यानं आरडत होती, कारण तिला तो त्रास कधी तिला बघितलेला नव्हता जीवनामध्ये, पण तो त्रास तिला व्हायला लागला. अशा प्रसंगामध्ये गावाच्या शेवटच्या कोपऱ्यामध्ये असलेली एक आजीबाई काठी टेकत तिथपर्यंत येते. तिथं पाहते ते सगळ्या बाया बसलेल्या आहे, सगळं वट्टागज भरलेला आहे, सगळं गाव एकत्र झालेलं आहे. ती आजीबाई सांगते, कागा काहून एवढं किती, का रडते ती एवढ्या मोठ्यानं? रडायला काय झालं तिला? आता तिनं गच राहावा का नाही? कमी ज्ञानाला लय वळवळ राहत, ते बसत नाही. त्याला याच्यातलं काही गाजर माहित नाही राहत बरं का, पण ते ज्ञान सांगायला राहत. आज त्याची लय भरती झाली तर अहो. मग आता त्यात जी म्हातारी काठी टेकीत आलेली होती, तिच्या लग्नाच्या दिवशी वरातीमध्ये खिलारबाईलाची वरात होती ती. आणि त्या वरातीमध्ये टांगापटी घोडे फरार झाले, मालक निघून गेले निर्धामाला. कळलं ना तुम्हाला? ती तशी राहत होती. पूर्वीचे लोक राहत होते तशी, आता भेटत नाही म्हणून करतात तो भाग सोडून द्या. मग ती तशी राहिलेली होती, तेवढ्या हळदीच्या डागावर राहिलेली होती. आणि ती म्हातारी काठी टेकत येते आणि तिथं विचारते, दागोडा करते, असं कुठं वरण नसतं का? आज सारं गाव गोळा केलं, इतकं काय झालं एवढाला? तिच्या वयाची असलेली दुसरी मावशी सांगते, आत्याबाई तुम्हाला एवढं वरडायला काय झालं? अगं ती काहून एवढं? ती म्हणे तिचं पोट दुखत. ती बाई काय सांगते, तिला पोट दुखत. मग तिला एवढं पोट दुखून राहिलं तर एवढं इवळायची काय गरज होती तिला? मग तिला गच राहता येते का? माझी पोट दुखत होत. कोण म्हणतंय? तुम्ही इडच आहे ना, कीर्तन कळू राहिलं का घ्यायचं आवरून? असं काही कारण नाही केलं यायला आपण मंडळाला का पूर्ण आपण 10 वाजे लोक शिट्टी वाजलीच पाहिजे? कळू राहिलं ना? तिला ती बाई सांगते, त्याच्यात तरी काय माझं बी रात्री पोट दुखत होतं. मग आता तिचं पोट दुखणं कोणतं आहे, तो पोट दुखणं कोणतं आहे? आता ती म्हणते, आत्याबाई तुम्हाला याच्यातलं ट म्हणता कळत नाही, याच्यातलं तुम्हाला गाजर कळत नाही, तुम्ही विचारूच नका ना. अगं पण तिचं पोट काहून दुखू राहिलं? ते म्हणे जाऊ द्या, तिचं काय ना काय दुकान, पण तुमचं काहून दुखू राहिलं? ती म्हणे मी रात्री व्यसन खायला होतं. व्यसन काय तुमच्या? पण तिचं व्यसन दुखू राहिलं का? अनुभव नाही पोटी पोटी, अनुभव नाही पोटी, अनुभव नाही पोटी पोटी, अनुभव नाही पोटी, अनुभव नाही पोटी पोटी, अनुभव नाही पोटी, अनुभव नाही पोटी पोटी, अनुभव नाही पोटी.
अनुभव असावा का नसावा. आजूक महापोट मला पिकला नाही आणि मी लोकांना भुकू राहिलो देव देव केला पाहिजे देव देव केला पाहिजे. काय गाजर देव देव करीन तो. अनुभवाचे रस देऊ अर्थ होता. तुका बरायचा अनुभव आहे ना. तुका चाखोनी तुका म्हणे चाखोनी सांगे काय आमरस का काय चाखून सांगे. गाजराचे अनुभव नाही जगात इतके झाले सांगणारे का विचारूच नका. त्या गोष्टीचा नक्षीकांत अनुभव तुला आहे का आणि तो अनुभव तू जीवनामध्ये घे आणि मग जगाला सांगत फिर. नाही तर तुला सुद्धा काही पालखी नाही यायची बरं का. मी इतके कीर्तन करतो म्हणजे मला काही पालखी नाही यायची नाही आला. नाही तो तुझा प्रकृतीचा गुण आहे. कीर्तन म्हणजे तुला 2 तासाची अक्कल आहे माणसं आवळून धरायची. कीर्तन म्हणजे परमार्थ नाही याच्यापेक्षा लैकोस अंतरावर परमार्थ. आमचे कीर्तन बी असे ना केले पाठ पाठांतर केले पाठ पाठांतर केले पाठ पाठांतर केले पाठ पाठांतर परिणाम पडतो. शायनिंग मध्ये पुणेरी भाषेत कीर्तन करणार नाही बर का. आपण आपल्या वैष्णव मेळायला ते शिकाले. राग नका येऊ देऊ तुम्हाला. तुम्हाला राग येऊ नका देऊ. त्याला अनुभवाचा पत्ता नाही ते शिकाले. त्याच्या स्वतःच्या आश्रमामध्ये एकालाही सगळे वाण जन्माला येईल. एकालाही अवस्था नाही. एकालाही अवस्था नाही. हस्ती रट्टी पडती येरा येरा वरती. हस्ती रट्टी पडती हो येरा येरा वरती. मती आनंदाला बुडाला मती आनंदाला बुडाला. हस्ती रट्टी पडती येरा येरा वरती. हस्ती रट्टी पडती हो एका एका वरती. पाप जाण्याकरता नामे वासना जाण्याकरता नामे कर्माची नाश करण्याकरता नामे मला का होत नाही. वाऱ्या फळे इतके आपण आहे का नाही. राक्षस नाव चांगले चांगले कपी कुळ उद्धारिले मुक्त केले राक्षसाला अवस्था होतो त्या. आम्हाला का होत नाही. कधी विचार करतो माणूस आजचं परीक्षण कधी केलं का. ह्यो असं करतो तो दुसऱ्याचे पुस्तक वाचून राहिला तो पुस्तक वाचना कधीतरी. का भावावस्था प्रकट होत नाही मला. फाशी घेऊन मारायला पाहिजे होत्या. जर अवस्था होत नाही तर काय होत नाही. कधी विचारलं का गुरुला तुझा संताशी जाऊन काय विचारत्या. तुम्ही कधी येणार आहे तुम्ही काय खाणार आहे काय विचारावं संताला. काही उधार पावेना माऊलीचं दर्शन घेतलं. वेळ होता दुपारी म्हणून दर्शन घेतल्यानंतर माऊलीला चक्कर मारला आणि मारल्यानंतर एका बुक स्टॉल मध्ये गेलो. बुक स्टॉल वर गेल्यानंतर त्या महाराज माझ्या संग एक दुसरा महाराज होता तो आळंदीतला परफेक्ट आहे. 7 वर्ष घालेल त्या आळंदीत आणि ते दोघं क्लासमेट आहे. आता ती इतके दिवस ते तुंतून वाजत होत पण आता त्यांना गोष्ट कळून चुकली
का हे वर्म वेगळं आहे. त्यांनी वर्म घेतलं, नक्षीकांत अनुभव घेतला आणि मग त्यांना म्हटलो बाबा तुम्ही आळंदीला आहे ना, मग एवढं पुस्तक माझं घेऊन या. त्याला मुक्ताई सनद नावाचा ग्रंथ सांगितला. तुम्हाला इथं बसलेल्याला माहिती आहे, मुक्ताई सनद नावाचा ग्रंथ सांगितला. ते गेले आणि त्यांनी सांगितलं अहो आम्हाला मुक्ताई सनद लागते. तो इंग्लिश मध्ये कीर्तन करतो विदेशात जाऊन. ते इंग्लिश मध्ये कीर्तन करतय, तिकडे जाऊन मरतय, शायनिंग मारतय. ते म्हणते हे आपल्या संप्रदायाचं नाही, तुला काय लागत? अय बावळा डोक्याच्या सडेल भेजाच्या मुक्ताई कोणत्या संप्रदायाची? तुझ्या डोक्यात उतरत नाही ही तू कबूल करतो. तुझ्या डोक्यावरून ते ज्ञान चाललं ना, शपथ करून टाकले आणि संतांच्या हवं सुद्धा शपथ करून टाकले. इतक्या पालथाना शिवाच्या आम्हाला ट म्हणता फ येतात येईना आणि आम्ही संतांचे शपथ अभंग करायला निघालो. तेव्हा म्हणे आपल्या संप्रदायात नाही. त्याला म्हणलं तो मागच्या जन्माचा कोट जन्माचा पाप येतो का कळू नाही. त्या माऊलीना दुपारी बोलले होते कुंडलिनी न्यूटोनी काली. अरे योगाचा मार्गाला नाही नेलं बरं का तुम्हाला, आम्हाला योगाच्या मार्गाला नाही नेलं तुम्हाला आम्हाला. हे मोडोनी या वाटा सूक्ष्म दुस्तर. अरे संताची कृपेला पात्र व्हा. संताची कृपा सहजासहजी प्राप्त होऊ शकत नाही. सगळ्याच्या अंतःकरणात बसू शकता तुम्ही, सगळ्याच्या बायका पोरा साडूच्या अंतःकरणात बसू शकता तुम्ही, पण सद्गुरूच्या अंतःकरणात बसाय करता, सद्गुरूच्या अंतःकरणात बसाय करता सद्गुरूच्या बोधाला नांदावं लागतं. जो मज भयानन्य शरण त्याचे निवारी जन्म मरण. या लागी शरणांगता शरण मीची एकू. कोण सांगायले? अरे अनन्य होऊन सर्व अंगाने तू मला शरण ये, त्यावेळेस तुझा जन्म मरणाचा फैसला मी करण. सद्गुरुनाथ सांगत असतात. म्हणून जीवनामध्ये सद्गुरूला हाडामासाचा समजू नका. सद्गुरू हाडामासाचे नसतात. अरे देव आहे तोपर्यंत त्याची किंमत नसते. आणि आपण महाराष्ट्राचे लोक आहे. हा 9:30 वाजले. जोपर्यंत ते देहानं असतात ना तोपर्यंत त्याची किंमत नसते. मेल्यानंतर त्याचे देवळं, त्याच्या पालख्या, आता चांदीच्या पालख्या आहे बाबा. आता चांदीच्या पाहिलं असेल ना तुम्ही, पाहिलं असेल ना व्हॉट्सअपला असेल तुम्ही, ग्रुपला असेल ना. चांदीच्या पादुका आहेत. पायात सळले पाय तर नव्हते त्याच्या पायात. ज्या महात्म्याच्या जीवावर हिंडरायलो ना त्या महात्म्याच्या पायात चप्पल नव्हते, अंगाला धोतर फक्त एकच होतंय. आणि आता त्याच्या पालख्या चांदीच्या. वा रे वा. वत्याचे नव्हते जितेचे चित्र नाही कळू शकत. आणि आशाला बोध पचवू शकत नाही. काही म्हणा तुम्ही, राज येऊ द्या तुम्हाला, नाही कळू शकत. अंतःकरणामध्ये यत्किंचित तिळभर राखुनी अभिमान, तिळभर राखुनी अभिमान. जरी रिगशी मज शरण मज प्राप्ती नव्हे जाण. अभिमान विघ्न प्राप्तीसी. आणि जो या गुरुकृपेला पात्र झाला, ज्याच्यावर परिपूर्ण अंतःकरणातून गुरुकृपा झाली, त्याच्या जीवनामध्ये ओसंडून वाहणारा जो आनंद आहे, त्या जीवाला संतांमयी अभंगाच्या दुसऱ्या त्याची भाग्यवान नर तोची भाग्यवान नर. भाग्यवान नर ज्याचे स्थिरावले अंतर. आमच्याकडं बाबा
तुमच्या आशीर्वादानं मी 50 अधिकारी भेटतो माझ्याजवळ. माझ्या आजूबाजूला आहे ना 50 अधिकारी. पण नाही बर का, नाही बर का. एकाच त्याला विचारलं, बाबा तुला बोध झाला ठीक आहे, सद्गुरूनं काय केलं? आबा बाबा आमची इतकं भाग्य आहे, सद्गुरूनं आम्हाला कीर्तनकार बनवलं. वा रे वा, गुरु मेंटल खोपडीचा आणि साधक त्याच्यावर मेंटल खोपडी. कीर्तनकार हा गुण आहे माय बाप. लय चांगलं आहे, त्याला चांगला गुण येतो, नवरा पेनारा, नवरा दारू सोडित, हे सांगता येतं की तिला? नाही सांगता येत त्याला. त्याला सांगता येत नाही, त्याच्याकरताच वैष्णव मिळवे राहतात. इथं हे व्यासपीठ कीर्तन व्यासपीठ तेवढ्या करताय, याची आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे. आणि इथं आम्ही रामकृष्ण हरी सांगू राहिलो. इथं आम्ही रामकृष्ण हरी सांगू राहिलो. मग तू तिकडेच बरा होता ना, इकडे काय किडी पडायला आला? रामकृष्ण हरीला विरोध नाही. रामकृष्ण हरी भाव हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा नाम जपे, आत्मा तो शिवाचा नाम जपे, आत्मा तो शिवाचा नाम जपे, शिवाचा नाम जपे. अरे रामाचा पत्ता आहे, कृष्णाचा पत्ता आहे, हरीचा पत्ता कुठे आहे? रोज बोंबलून सांगायले. हरीचा पत्ता कुठे आहे? रामाचा माय माहितीये, रामाचा बाप माहितीये, कौशल्य दशरथ, मुक्काम पोस्ट अयोध्या माहितीये ना? कृष्णाचा पत्ता माहितीये, जगद्गुरूचा. कोणी म्हणे यशोदेचा, कोणी म्हणे देवकीचा, कोणी म्हणे नंदबाबाचा, काही म्हणा तुम्ही. त्याचा पत्ता माहिती, मुक्काम पोस्ट गोकुळ माहितीये ना? जोपर्यंत गोकुळात केलं गोकुळ तोपर्यंत मथुरा, आणखी कुठं कुठं म्हणा. त्याचा पत्ता माहिती. रामाच्या गुरुचं नाव माहितीये ना? बसलेल्याला माहिती ना? रामाचा गुरु माहिती म्हणजे त्याचा पत्ता लागला. कृष्णाचा गुरु माहिती. मग सांदीपानी काय सांगितलं असं तो नाव घे. डोकं चालत नाही का? डोकं चालू नाही. काय सांगितलं असं रामानं तो नाव घे. राम राम म्हणले असं कधीतरी कळायला पाहिजे का नको? बरं ठीक आहे, दोघांच्या मुक्काम पोस्ट काढले. हरीचा पत्ता सांगा मला. हरि से कोई नहीं है बड़ा, दीवाने युग फलक में पड़ा, 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 बड़ा हरी से बडा कोण आहे? आणि रोज हरिपाठ केल्याशिवाय जेवत नाही. आम्हाला विमान यायचंय तुला. रोज हरिपाठ, उलटा हरिपाठ पाठी आमचा, उलटा मागून पुढं. एक हरी आत्मा जीव शिव सम सांगितलं ना? सांगितलं का नाही? आता तुम्हाला जरा नशीत इंजेक्शन बसन. मी इतकं जर बोललो खाली, नामधारकाला जर अनन्य झाला तर त्याला नाना साधनाच्या खटपटीतून सद्गुरूंना काढलंय आणि पुन्हा तिकडे मरवतो का? बर ते जमन का? ते जमन का तुम्हाला? आम्हाला नाही जमू शकत. सद्गुरूवर निष्ठा ठेवा, सद्गुरूवर भाव ठेवा, तरच तुम्ही आपण सक्सेस होऊ. अन्यथा गुरुच्या मुडक्यावर पाय देऊन निघला ना, भस्म सातपुरुत येतात. भस्म झाल्याशिवाय राहणार नाही. गुरु शिवाय ज्ञान कळू शकत नाही. स्वरूपाचं जरी ज्ञान तुला कळालं असेल, आमच्या सद्गुरूंना जरी तुला सांगितलं असेल, तरी पण स्वरूप पोचायची ताकद तुझ्यामध्ये त्यांच्या कृपेशिवाय होऊ शकत नाही. गुरुविना ज्ञान कळेना, अक्कल माझा रात मिळेना. गुरुविना ज्ञान कळेना, अक्कल माझा रात मिळेना. गुरुविना कळेना, अक्कल माझा रात मिळेना. तुम्ही धपली काढी का मला लिपवाच लागणार? तुम्ही धपल्या काढू नका. नटू नटून आले दिनार, पहातीचा शृंगार. दुपारपासून पाहून राहिलो, इतका उजाड लाईटाचा नाही, एवढा त्याचा इथं उजाड. अंगावर 1 किलो सोनं आहे तिच्या, 50,000चा शालू आहे तिच्या अंगावर बर का. खूप लावण्यवती माझी ताई, पण नाकार म्हशीनं पाहिजे. काय करतो?
नाही देणे वाया गेली राग नाही देणे वाया गेली वाया गेली राग नाही देणे वाया गेली मग रूपाची टिंगल आहे का इथं? रूपाची टिंगल नाही. अरे रूपाचा नाश होणार आहे, स्वरूपाचा नाश होत नाही. पहा आकाश नाही आकाश गडनी, पहा स्वरूपाची ठाणी. कोणाचा आहे अभंग माहिती आहे? जनी म्हणे स्वरूपाची आज माया करीताची जनी भारे स्वरूपाची आज माया करीताची जरी म्हणे स्वरूपाची, आज माया करीताची भारे स्वरूपाची माया करीताची त्याची त्याची रे नाही आकाश गडनी. हा सुरुवात आहे गाता ग्रंथ संपदा असं त्याच्यात पाहून घ्या. नाही आकाश गडनी, पहा स्वरूपाची खाणी. स्वरूप हे अगोचर, गुरु करता ती गोचर. आईना सांगावा तो बाप, आईना सांगावा, चुकीला सांगून चालत नाही. आईना सांगितलं गुरु मुखे. ज्यावेळेस ते गुरुच्या मुखातून येतं त्यावेळेस ते स्थिर होतं, अन्यथा स्थिर होऊ शकत नाही. 14 लोकांचा स्वयंपाक करणारी, धुणे भाडं करणारी माझी जनाबाई या सुखाला पात्र झाली. बघा 15 मिनिटं राहिली, समजून घ्या. या सुखाला 14 कुटुंबाचं करता 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 तेव्हा काही आईच्या गिरण्या नव्हत्या, घरात काही मिक्सर नव्हतं, चंद्रभागेतून पाणी काही चिल्लू मोटर बसलेली नव्हती, डोक्यावर पाणी वाहवा लागत होतं. दुपारच्या स्वयंपाकाचं, संध्याकाळच्या स्वयंपाकाचं इंधन डोक्यावर वाळवंटामध्ये जमा करावं लागायचं. अशी ती जनाबाई नामदेवाच्या सुखाला पात्र झाली. आणि पात्र झाल्यानंतर परमार्थ किती भिनावा, परमार्थ किती रुचावा, परमार्थ किती पचावा, जरा बारीक विचार करा. जनाबाई सांगते, नामदेवाच्या सुखाला मी पात्र झाले, नामदेवाच्या बोधाला मी रत झाले. नामदेवाच्या बोधासंग मी नांदल्यानंतर देव खाते देव विजय बाई गो 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 देव खाते देव विजय देव बाई गो देव खाते देव विजय देव बाई गो देव देते देव घेते बाई गो, देव देते देव घेते बाई गो. देव खाते देव विजय बाई गो देव खाते देव विजय बाई गो याचे 3 फ्यूज उडत असतात. देव खायचे विषय आहे का? देवावर झोपाचा विषय आहे का? पण तुमचं पाप लय आडवं येऊ राहिले. ज्ञाने विना नासले बुद्धी भेदाशी आले, कल्पू नाही ते कल्पू लागले अनेकत्व. आणि माझा मजाची मी असता जेणे मी दुरी होय पंडू सुता. अरे ते पुण्य आईचे म्हणतात जीवना तुटे काही. एवढ्या एवढ्या लेकरानं, 14 वर्षाच्या लेकरानं आम्हाला देव सांगावा, आमच्या टपुऱ्यात देव उतरत नाही. भानगड काय? पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारी, विषय सुख नाशिवंत शेविकाती मीर कोंडले. ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. जर तुला त्या भाग्यवान व्हायचं असेल, जर तू भाग्यवान व्हायचा असेल तर तुझ्या जीवनामध्ये सद्गुरूची कृपा व्हावा लागते. सद्गुरूची कृपा झाल्यानंतर सद्गुरुनाथ कृष्णांजना एका वेळेला डोळा घालिता. बघ ना, जरा विचार कर ना. अष्टम मध्ये म्हण, पंचम मध्ये म्हण, काळीत म्हण, नाही तर ढवळीत म्हण. कृष्णांजन म्हणजे काय कंपनी आणलं काजळण घेतलंय चोपडून. कृष्णांजना एक वेळा डोळा घातलाय. रोज नाही चोपडा लागत त्याला, रोज नाही चोपडायची गरज. एकलेली अवदान दिले मग सर्व सुखाची पात्र होईले. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐकत. आणि ज्यावेळेस सद्गुरुनाथ ते आलिंगन घातलं रे घातलं, त्या बोधाला मी रत झालो, मी भाग्यवान झालो.
झाल्यानंतरची क्रिया मला तो जो बोध मिळाला, ज्याचा मला अनुभव आला, ज्या स्वरूपापर्यंत मी चालायला लागलो, ते स्वरूप स्थिर होण्याकरता सद्गुरूच्या कृपेची गरज आहे. अभंगाचं तिसरं चरण. दैव संगतीचा गुणा देव संगतीचा गुणा देव संगतीचा संगतीचा गुण, संताची संगती, मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. हे शब्द कळायला सुद्धा 1 किलोचा भेजा लागतो. हे शब्द सुद्धा कळत नाही, रोज म्हणून राहिले, रोज त्याच्यावर कीर्तन करून राहिले लोक. पण कळतं का? संताच्या संगती रोज पिशावून नाही राहिले का? त्याचे सोहळे करून नाही राहिले का? 75 370 आणखी कोणती कोणती तरी करूच राहिले ना. पण यायची तरी माहिती की तुम्हाला काय करू राहिले? बरोबर आहे. संताच्या संगती पिशा वाचा वाचा जमरे गेले. संताची कलियुगामध्ये पिशा वाहता वाहता जमरे चालले आमचे. संताच्या संगती, मनोमार्ग गती, आहे का त्या मनाला ती गती? आणि रोज म्हणते तू मला हे वेगळी करी काय दगड करी कशाने करी? ती कराय करताची रीत मायबाप सद्गुरूशिवाय कळत नाही. आणि तो बोध, तो जो स्वरूपापर्यंत नेणारी जी गोष्ट आहे ना मायबाप, ती स्वरूपापर्यंत नेण्याकरता संगतीची गरज आहे बरं का. संता विना प्राप्ती नाही. तुम्ही दृष्टांत ऐकला. सद्गुरूच्या कृपेशिवाय बघा तुमच्यावर सगळ्याची कृपा होईल, पण संताची कृपा होणं आणि संताच्या अंतःकरणामध्ये आपण बसणं इतकं सोपं नाही. आणखी खाली येऊन सांगू का? राग येऊ नका देऊ तुम्हाला. गुरुला कपडे गेल्यानं गुरु खुश होत नाही. नाही 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 नाही. गुरुला तुम्ही किती लाडू खाऊ घालते, पेढे खाऊ घालते, बासुंदी खाऊ घालते, यांना गुरु खुश होत नाही. नाही 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 नाही. स्वरूपाच्या ठिकाणी जर हातपायच नाही तर त्याला ह्या गोष्टीची अपेक्षा असेल का? नाही. आणि स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होण्याकरता जर आपण स्वरूपाच्या ठिकाणी गज उघडा देवी किती लोकांना कळतो? किती लोकांना कळतो मला सांगा ना. आता आपले बाबा रोज कायम सांगते हा देव तुमच्याकडे तसाच आहे म्हणते ना. किती टकुऱ्यात उतरतो आमच्या. तो उतराय करता संताची संगत लागेल. करू नका काही संत संग धरा, 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 करू नका काही संताच्या संग राहा, संतांचं अनुकरण करा, त्यांच्याकडे बघून त्या संताच्या सांगण्यामध्ये आणि आपल्या ऐकण्यात फरक पडतो. संताची भाषा कळत नाही तुम्हाला, मला संत कोडवड मध्ये बोलतात बरं का. आणि ज्याला कळाली ना, हो ज्याला कळाली ना मायबाप, त्याला ब्रह्मदेव सुद्धा त्याचा बाल बाका करू शकत. करणी करेसो त्याला कोणीच त्याचं वापर करू शकत नाही. फक्त सद्गुरूची कृपा प्राप्त करा. अरे देव तर कोणाला भेटत हो? देव कोणालाही भेटत. तुम्ही थोडे आधी ये ना, 16 सोमवार केले ना तरी तुम्हाला देव भेटतो. हा संतान के संग लागो तेरी अच्छी बने, संतान की संग लागो तेरी अच्छी बने, अंधेरी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी Bye.
आमची काऊन हुकली? आम्ही त्या नादात घुसलो नाही म्हणून हुकली. आम्हाला सद्गुरू अजूनही आम्हाला तेवढे 3.5 हाताचे वाटतात मायबा. नाही नाही नाही, मज हृदयी सद्गुरू जेने ताणलो हा संत म्हणतात ना, हे सगळे ओव्या पाठ आहे. पण मज हृदय आहे का हृदयामध्ये सद्गुरूला असतात? अनन्य शब्द फार महत्वाचा. ज्याच्या डोक्यामध्ये अन्य नाही, ज्याच्या डोक्यात अन्य. तुम्ही 13वा देवाचा आता सेवा संपली, मी तुम्हाला काही सांगत नाही, फक्त पत्ता सांगतो. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय गुरुचं वर्णन करताना, आचार्य उपासनांचं वर्णन करताना ज्ञानोबरायाचा भाव बघा काय होता. ते सद्गुरू काय त्यांची वाटली आणि आम्हाला कधी वाटतच नाही ते. म्हणून आम्ही मर्यादित आहोत, म्हणून आम्ही चौकटीमध्ये आहोत मायबा. सद्गुरू किती मोठे असतात, सद्गुरू काय असतात हे कळू शकत नाही मायबाप. आई झाल्याशिवाय जसं आई होत कळत नाही ना, तसं सद्गुरूच्या अंतःकरणात घुसा करता त्यांच्या शाब्दिकाचे काम नाही येथे, शाब्दिकाचे काम नाही येथे, शाब्दिकाचे काम नाही येथे, शाब्दिकाचे काम नाही येथे, येथे रे. तुम्ही म्हणत असाल तर मला काहीतरी, काही वेळ असते कारण 10 नंतर जेवण आहे. हे सिटीतले लोक आहे, हे 12 वाजे लोक व्हॉट्सअप वाचतील, 2 वाजे लोक जागी राहतील. पण कीर्तनाला 15 मिनिटं जादा नाही चालत. अवघड जाऊ द्या, मी काही तुमचा जास्त वेळ घेत नाही. आणि म्या नाही कापून कीर्तन केलं म्हणजे तुम्ही काही संन्यास घेणार. म्हणजे आपलं काम सांगणं हे भुगणं आमचं काम आहे. या गोष्टीला पात्र होणं, सांगणं. बाबा सांगायचे भाऊ विषय आणि प्रयोजन समजून सांग. करतील नाही तर तिकडच मरतील. काय काय उठतं घेतलं का आपण कोणाचं? नाही नाही नाही. जो मुकाला श्वासाला तो जातो नरकाला, तो जातो नरकाला, तो जातो नरकाला. ढोबार कुमार ढोबार कुमार, 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 ढोबार झाली थोर, आला आनंदाचा पूर, तोची भाग्यवान नर, ज्याचे स्थिरावले अंतर, देवा संगतीचा गुण, साधकासे समाधान, तोची भाग्यवान नर, ज्याचे स्थिरावले अंतर. परमार्थ एवढ्या करता करायचा असतो मायबाप. लग्नात नवरा बायकोला कीर्तनात गोवाला लोक सुधरूनच येतात. इकडून करायचं तोंड, तिकडून करा तोंड, अरे करून द्यायला तेवढेच 5 मिनिटं यायची, काय घ्यायचे संसारा करता मायला. नाही नाही, अरे किती फोटो काय लागेल, स्टेटस ठेवायला लागेल, दुसरं काही नाही. मेले तर मोतीला नाही येत, फोटो काय लागेल.
स्टेटस ठेवायला कोणी सेल्फी काढी तरी. अरे सद्गुरूला काय लागतंय ते द्या. सद्गुरूच्या अंतःकरणात जागा मिळवायला द्या. एकदा सद्गुरूच्या अंतःकरणात जागा मिळायलाय ना, आता साधनी झाले मी निसंग, आता साधनी झाले मी निसंग. साधन याचा अर्थ बुद्धी. बुद्धीला सांगायचं आहे, मनाला बाबा लय सांगते हो, पण आमच्या टोकऱ्यात किती उतरतं, आमचे भेजे खाली. बाबा म्हणते ना मागच्या भेटल्यावर फटका बसला पाहिजे, बसत नाही म्हणून अडचण. आता साधनी म्हणजे बुद्धी. मी झाले निसंग. निसंग याचा अर्थ काय केला मी? विकल्प नवऱ्याचा सोडे याला संग. संकल्प विकल्प माझ्यातून बाद झाले पाहिजे. शांताची भाषा कळायला मायबाप खरंच पुण्य लागतं. ते कशातही बोलले तर ते पुढं तुम्हाला समजायला पाहिजे. कैकड्याची वाणी करते गुड ते गुज बजावू मध्ये ना. नामदेव महाराज सांगतात संताची भाषा कळत नाही, आणि संताची भाषा त्याला कळाली त्याला जगामध्ये कशाची कमी नसते. म्हणून यथामती यथावकाश 3 चरणाचा भावार्थ तुमच्या संत मायबापांच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. मायबाप सांगण्याचा तात्पर्य एकच आहे. जो बोध तुम्हाला मिळाला तोच बोध मलाही मिळाला. तोच बोध जो जीव स्वस्वरूपापर्यंत पोहोचला. आमच्याकडं तुम्ही येऊन बघा. साधक बाबा येतात आमच्याकडं. भाऊ मी आमची तुमतून वाजायला नाही आलो इथं. नाही 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 नाही, पण जे खरं आहे ते सांगायला पाहिजे. जे पवित्र आहे जे निर्मळ आहे ते सांगायला पाहिजे. आजही ती आज तुम्ही आम्ही जे म्हणतो ना हे शब्द मूर्तिमंत जीवनामध्ये साकारित झालेले आमच्याकडं. तुम्हाला चला दाखवतो साधक. आजही साधक विजय स्थितीमध्ये जगतात, पण त्याला आपले सद्गुरुनाथ त्याला देहावर आणतात. कारण विजय होऊन एकट्यापुरतं कार्य होतं, त्याला जगाच्या कल्याणाकरता कार्य करायचं असतं. अशा पद्धतीचे पण त्या मार्गाने चालावं लागेल. त्या मार्गाने जर गेलो तर आजही ते स्वरूप जसेच्या तसं मूर्तिमंत तुम्हाला आम्हाला अनुभवाला येतं. म्हणून यथावकाश बोलण्याचा प्रयत्न केला. चुकलं असेल माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे मायबाप. जे योग्य आहे ते आपल्या परंपरेचं ज्ञान. हे ज्ञान जगात कुठंच नाही मायबाप. तुम्ही जग भेटून पहा. आमचे सद्गुरू सांगायचे मारुती महाराज दंदाले, भाऊ याच्यापेक्षा जर तुला ती यायच्याच तालमीत घडेल. ते जे आमच्याकडे आले ना ती यायच्याच तालमीत घडेल. 3 महिने बाबाच्या घरात राहिले. आईने सेवा केलेली त्यांची. 3 महिने तो महात्मा इथं राहत होता. बायका पोराकडे लक्ष नव्हते, पण ते सांगायचे भाऊ याच्याही पेक्षा जर तुला कुठं चांगलं मिळालं ना खुशाला आम्हाला सोडून देत तू जाय. पण मी अख्खा महाराष्ट्र उकळून पिलो. अख्खा महाराष्ट्र उकळून पिलो. पण याच्यापेक्षा श्रेष्ठ जगात कुठंच नाही मायबाप. तुमचं आमचं भाग्य चांगलं आहे. सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा नानाबाबांच्या पोटी तुम्ही आम्ही जन्माला आलो. अरे आशीर्वाद होणे नाही बरं का, होणे नाही देवा. अरे आता जाऊ द्या, मला एवढा वेळ नाही, वेळ संपलेली आहे माझी. पण तुम्ही थोडं लेट मला आणलं म्हणून मी 2च मिनिटं घेणार जास्त. संतामाई सांगते मायबापा हो परमार्थ इतका खोल आहे आपला. जिथं जगाचा संपला तिथं आपला जर चालू झाला असेल तर तिथून पुढे काही असेल का नाही देवा. आता समृद्धीला लागलाच तू. मग समृद्धी म्हणजे काय तिथून नागपूरहून चालू झाला मुंबईला संपला असं आहे का? अरे नाही ना. रोड कुठं जातो? रोड कधी संपतो का? रोड कधी संपत नाही. तसं ज्ञान कधी संपत नाही. आणि स्वरूप मला एका भाऊना आता प्रश्न विचारला. आमच्या गाडीमध्ये चांगले तज्ञ माणसं आहे. ते म्हणे भाऊ मग हे सगळं कसं होईल? मग हे महादेवाला कोण अनुग्रह केला? आता काय सांगू त्याला. नाही ना नाही ना. आणि रोज दळण म्हणते ना ब्रह्मा विष्णू दळीले ना. ब्रह्मा विष्णू बी दळीले. दळण म्हणते का नाही सकाळी काकड्यात काय दळीले? गाजर. चंद्र सूर्य दळीले तारांगणा सहित. बरोबर आहे ना. दळण माहिती ना. कांडल माहिती तुम्हाला? तुमच्याकडे कांडी द्या का नाही?
फ्लॅट मध्ये कांडीत असताना आवाज येत नाही फक्त कांड हे नादबाबाचे प्रकरण आहे. कांडण दळण विवेक कांडणी कांडी ते साधनी विवेक कांडणी कांडी विवेक कांडानी कांडा ती साधानी विवेक कांडानी कांडा ती साधानी निज बोध स्मरी फिरत ते निज बोध स्मरी फिरत ते याला गुरुचे बच्चे लागतात तेव्हा कळतंय. म्हणून बघा खूप भाग्यवान आहे तुम्ही. आम्ही चांगल्या महात्म्याच्या पोटी जन्माला आलो बरं का. नाही तर तुकाराम महाराज म्हणता जय ना गुरु करूनही द्यायला जर हे अनुभव नसेल ना तुका म्हणे जाता पिता नाही शीतन तयाशीच देव अंतरला. कोणता देव? हाताबाया टांगण्याचा का स्वरूपाचा? हो म्हणून जनाबाई अंतकरणातून सांगते. जनी म्हणे काय म्हणे अभंगाचा शेवट सखयाची संती सांगे सखयाची संती सांगे सखयाची संती सांगे सखयाची संती संती भक्ती करा अंतर भक्ती करा भक्ती करा अंतर भक्ती करा अंतर तुझी भाग्य तुझी भाग्य तुझी भाग्य तुझी भाग्य भक्ती करा भक्ती करा तुझी भाग्यवान तुझी भाग्यवान तुझी भाग्यवान तुझी भाग्यवान आजांते स्थिरावले जानते स्थिरावले अंतर
श्री रामले जात फिरावले अंतर 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 जात जात स्थिरावले अंतर सगळ्याची संती सांगी भक्ती करा अंतरंगी. भक्त अंतकरणाचा परमार्थी. अंतकरणा करता दुपारी शिंदे महाराजांच्या मुखातून ऐकलं. आपल्याला कशासाठी परमार्थ करायचं ही गणित सुटलं पाहिजे. आणि एवढं आपल्याला जर कळालं ना मायबाप, आलेल्या जन्माचं सार्थक होईल. एवढ्या मोठ्या लाखो करोडो रुपयाचं सार्थक होईल. झालेली सेवा तुमच्या सर्व संत महात्म्यांच्या चरणी समर्पित करतो. शिवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली माऊली हरी विठ्ठल हे